जय श्रीराम, जय श्रीराम। हिंदुत्वावर अत्याचार थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे। हिंदुत्वावर अत्याचार थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे। अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर। बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवांचे संरक्षण करण्याबाबत तसेच होणाऱ्या अत्याचाराविरोधात शिरपूर शहर व तालुका परिसरातील सकल हिंदू समाजातर्फे शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला। तसेच तहसील प्रशासनामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले। संकटात हिंदू तर मदतीला कोटी बंधू। आज आपल्याला संदेश द्यायचा आहे, जागतिक पातळीवर अल्पसंख्याक असलेल्या हिंदू बांधवांवर जिथे कुठे अत्याचार होईल, संकटात हिंदू तर मदतीला कोटी बंधू। भारत माता की जय, भारत माता की जय। जय श्रीराम। आज जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात आज शिरपूर शहरातील सर्व हिंदू संघटना, इस्कॉन, स्वामी समर्थ परिवार, गायत्री परिवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, त्या व्यतिरिक्त सर्व हिंदू राष्ट्र सुरक्षा मंच, महिला राष्ट्र सेविका समिती अशा सर्व महिला संघटनांपासून तर पुरुषांच्या संघटनांपर्यंत आणि शिरपूर शहरातल्या सर्व धार्मिक संघटना सहभागी झाल्या। मोठ्यातला मोठा आज कार्यक्रम झालेला आहे आणि यापुढे सुद्धा आपल्याला जगामध्ये कुठे हिंदू समाज संकटात आला तर त्याच्या मदतीला धावून यायचं आहे। त्यासाठी संकटात हिंदू तर मदतीला हिंदू या भावनेने आज आपण कार्य करत आहोत। त्यामुळे तुम्ही शिरपूर शहरातील सर्व नागरिकांना मी पुन्हा विनम्र आवाहन करतो की दुपारी 4:30 वाजता आपण निमझरी नाक्यावरील करवण स्वामी समर्थ केंद्राच्या पाठीमागील माधव वृंदात जमा व्हायचं आहे आणि करवण नाक्यापर्यंत नाम संकीर्तन यात्रा मोठ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्याला शिरपूर शहरात दाखवून द्यायचे। जय श्रीराम, जय श्री। मोर्चात सकल हिंदू समाज व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते। या निवेदनात म्हटले आहे की बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले, अबालवृद्ध आणि महिलांवर अमानवी अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे। ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानव अधिकारांचे हनन करणाऱ्या वृत्तींना रोखण्यासाठी कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर। आपला आवाज पूर्ण शिरपूरमध्ये घुमवतोय आणि आपण ऐन वेळेस जरी केलं तरी उपस्थिती पाहून खूप चांगलं वाटतंय की आपल्यामध्ये जी जागरूकता आज झालेली आहे आणि पुढे अजून याच्या पुढे जास्तीत जास्त होईल। आणि आपले सर्व हिंदू बांधव, आपल्याला माहिती आहे की आता मीडियाद्वारे काय काय आपण व्हिडिओ पाहतोय आणि आपल्याला वाटतं की हे होणं खूप चुकीचं आहे, म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे आणि आपण सर्व जागृत झालेले आहोत आणि याच्या पुढे अन्याय आपण सहन करणार नाही। आपण सर्व धर्म हे समभाव होऊन आपण एकत्र व्हायला पाहिजे, एक हिंदू म्हणून। अनेक पक्षभिक्ष काहीच नाही, आपण एक हिंदू आहोत। आपल्या हिंदू बांधवांसाठी आपण लढायला पाहिजे, तिथपर्यंत आपले हे जे आपण आज निवेदन दिले तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि आपण सरकारच्या पाठीशी राहून महिलांवर अत्याचार होत असतील किंवा आपल्या हिंदू बांधवांवर तर ते थांबले गेले पाहिजे। आणि असं आज आपण मी मीडियाला पाहिले की प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात आज रॅली पाहिलेली आहे। आज जो आपला दिवस साजरा केला जातोय मानवता, तो आज झाला छोट्या खाणी का असे 9 वेळेस, पण जी आपल्या हिंदूंची जागरूकता झाली ती खूप मोठ्या संख्येने आहे। कारण की आज आपण एक हिंदू जागा झाला तर आपला पूर्ण देश जागा होईल आणि आपण आज सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने